नमस्कार, स्वागत आहे तुमचं द ग्रेट स्टोरी या आपल्या चॅनलमध्ये. आज आपण अशा पर्सनॅलिटीला भेटणार आहोत, अशा स्पोर्ट्समनला भेटणार आहोत ज्यांनी इंटरनॅशनल नॅशनल लेवलला अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले, अनेक त्यांच्या अचिव्हमेंट्स आहेत, बरेचसे अवॉर्ड मिळाले आणि ते आपल्या कोल्हापूरचे आहेत. त्यांच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यांच्या अचिव्हमेंट बद्दल, त्यांच्या स्ट्रगल बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा पॉडकास्ट. रोहित, स्वागत आहे तुमचं द ग्रेट स्टोरी आपल्या चॅनलवर. आज खरं तर खूप एक्साइटिंग दिवस आहे माझ्यासाठी, कारण एका अशा स्पोर्ट्समन सोबत, चॅम्पियन सोबत बसायचा आज आम्हाला इथे चान्स मिळतोय. आणि एकलव्य अवॉर्ड, शिवछत्रपती अवॉर्ड किंवा अजून कॉमनवेल्थ गेम्स, नॅशनल रेकॉर्ड होल्डर अशा पर्सनॅलिटी सोबत आज आम्ही बसलोय. आणि आमच्या कोल्हापुरातून हे टॅलेंट वर आलेलं आहे, त्यासाठी आपण आज इथे ह्या प्लॅटफॉर्मवर जमलेलो आहोत. तर काय वाटतंय आज आपण ह्या पॉडकास्टवर बसलोय? वेल, मला तर म्हणजे चांगलंच वाटते. माझ्या स्टोरी शेअर करेल किंवा माझा एक्सपिरियन्स लोकांपर्यंत म्हणजे पोहोचेल, कारण जास्त लोकांना माहिती नाही आहे. कोल्हापूरच्या लोकांना खूप कमीच लोकांना माहिती आहे. म्हणजे माझी जी काय अचिव्हमेंट असतील ते पण आता रिसेंटली माझ्या रिलेटिव्ह मध्ये सुद्धा रिसेंटली काय काय लोकांना एवढं कळालं का दे वुड ओनली नो की बाबा हा त्याला काहीतरी करतोय, काही स्विमिंग काय ते करतोय, पण काय केले कोणालाच माहिती नाही. त्यामुळे इट्स विल बी लाईक अ फन, एन्जॉय आणि एक इन्स्पिरेशन जेवढं मला देता येईल लोकांपर्यंत एक प्रकारचे हे होईल. त्यामुळं त्या म्हणजे या पॉडकास्टमुळे म्हणजे मला लाईक आहे एक्साइटेड आहे, थोडंसं नर्वस पण आहे पण एक्साइटेड. सो लाईक फर्स्ट टाइम आय एम डुईंग. कारण मी जेव्हा पहिल्यांदा स्टोरी ऐकली किंवा मी पहिल्यांदा आपली भेट झाली त्यावेळेला म्हणजे टू बी ऑनेस्ट मला पण फर्स्ट टाइम इंटरॅक्शन होतं. आणि देन मी तुमचं इंस्टाग्राम चेक केलं जाऊन, आणि तो जो कॉमनवेल्थ, तो तुमचा जो कॉम्पिटिशनचा मेडलवाला फोटो मी बघितला. त्यानंतर मला असं झालं की इतके वर्ष का माहिती नव्हतं, किंवा आता हा पॉडकास्ट बघून बऱ्याच व्ह्युअर्सना असं होईल रोहित हवालदार असं नव्याने ओळख होईल. काही कमी लोकांची ओळख असते किंवा कमीच मोजकेच लोक माहिती असतात, पण या तुमच्या स्पोर्ट्सच्या सर्किटमध्ये किंवा स्पोर्ट्सच्या विश्वामध्ये तुम्हाला बरेच लोक ओळखतात त्याने. पण कोल्हापुरातल्या लोकांबरोबर अजून तेवढं फेमस किंवा म्हणू आपण ते नाही झालं. ऍक्च्युली एक स्टोरी म्हणजे कशी आहे की डॅड वॉज इन सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय. सो पहिली ऍक्च्युली तरी जॉब कोल्हापुरात लागला, पण मेजर त्यांचा पार्ट मुंबई असं ठिकाणी गेला. दॅट्स वेअर आय लर्न स्विमिंग. मुलुंडला आम्ही होतो. आता स्टोरी सुरुवात करायची म्हणजे की स्पोर्ट्स कसं काय, म्हणजे स्विमिंग असं नाही, स्पोर्ट्स. तर पॅरेंटच्या मनात एक होतं की एक स्पोर्ट्स आणि एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मुलांना शिकवायचं. म्हणजे माझी बहीण पण आहे, एल्डर सिस्टर. सो असं झालं की पप्पांची बदली मुंबईत मुलुंडमध्ये झाली आणि तिथे नवीनच एक स्विमिंग पूल होता जवळपास त्या एरियात. सो डॅड वॉज लाईक की आपण स्विमिंगला घालू. एनिवे इट्स तो जो स्पोर्ट आहे, इट्स लाईक लाईफ सेव्हिंग ऑल्सो. जे आपण म्हणतो की आपण बीचला कधी गेलो तर बुडायचं, म्हणजे इट्स लाईक अ लाईफ स्किल. पण त्याच्यावर मग स्विमिंग इज ऑल्सो समथिंग वेअर मोटर स्किल्स लवकर डेव्हलप होतात. त्या दृष्टिकोनातनं मग माझ्या बहिणीसाठी ते घेऊन गेले अँड ॲज अ स्पोर्ट्स म्हणून. आणि असं काही करिअर म्हणून असं कधीच कोणाचं नव्हतं, जस्ट एक शिकू देत म्हणून असं काहीतरी होतं. मग गेलो तिथं अँड आय वॉज लाईक अराउंड 3.5 समथिंग. माय सिस्टर इज 4 years एल्डर टू मी. तर तिला ॲक्च्युली घालायचं होतं. अँड आय स्टील रिमेंबर की त्या पूल डेकवर आय वॉज क्राईंग. आणि तिथला जो कोच होता, बिकॉज हु वॉज जस्ट म्हणजे आम्हाला ते सराउंडिंग दाखवत होता. मुलुंडच्या जे नाव पण सांगतो, कालिदास कला मंदिर आहे तिथे एक स्विमिंग पूल आहे मुलुंडमध्ये. तर कोच वॉज लाईक क्युरियस की बाबा काय ह्याचं वाय इज ही क्राईंग. त्यांना ॲक्च्युली माहिती नव्हतं काय चाललंय. तर पॅरेंट हॅपन टू से की त्याला पण पाण्यात उतरायचं आहे. आणि असं पण काय नव्हतं की माझ्या दिदी पण प्रॅक्टिसला. वी जस्ट दॅट डे वी वर जस्ट एनरोलिंग, वी जस्ट लुकिंग अराउंड. आणि कोच वॉज लाईक ही वॉज सरप्राइज्ड की अरे पोरं पाणी बघून घाबरतात. आणि 3 year old किडला तर काहीच माहिती नसतं आणि हा पाण्यात उतरायसाठी रडाले. आता ते असं झालं की कोच म्हणला ओके लेट्स सी, टाकून बघूया काय होते. जस्ट डाइव्ड इन, जस्ट स्वॅम couple of meters, पाणी पिले,
So, but I was like happy. First time आणि when I came out, I was not crying. I was still happy. Like I was पाणी पिले, I was like ठसकायला खोकायला. But you found your passion. So actually it was there. I think there's some connection between me and water actually. कारण का मी लहानपणी आम्ही ज्या वेळेला जे स्विमिंग चालू करायचं होतं ते लोकलेट होतो, तिथे पाऊस पडला की थोडासा पॉन्ड टाईप सेट, तर आम्ही पाण्याचे बोट बनायचे आणि फिरवायचं खेळायचं. सो लाईक दॅट. सो पाण्याची क्युरिटी अगोदरपासून होती. अँड इव्हन बिफोर दॅट मुलुंड आणि पप्पांची बदली गोव्याला झाली होती. लाईक फर्स्ट पोस्टिंग वॉज इन गोवा बिफोर मुंबई. तर वी यूज टू स्पेंड टाइम इन बीच, लाईक गोवाचं बीच असेल किंवा बोट वगैरे असं. तर आय वॉज लाईक क्युरियस. म्हणजे असं व्हायचं की जिथं जो आमचं घर होतं तसं क्लोज टू द बॅकवॉटर्स, तर बोट असं येत जातं ना, त्याचा आवाज करायचा. तर माय मॉम यूज्ड लाईक टू ओपन द विंडोज अँड शो मी अरे बोट, अँड देन आय यूज्ड टू लाईक हॅपी. सो बेसिकली इवन बिफोर इटिंग लाईक जे काय फीड आपण जेवतो लहान मुलगा, आय वॉज मोर इन टू फिश इटिंग. ओके. राईट फ्रॉम देअर. म्हणजे आय थिंक माझ्या आईकडनं कोकण साईडकडनं आम्ही झाले, बिकॉज माय ग्रेट ग्रँड मदर वॉज फ्रॉम मालवण. सो आय थिंक एव्हरीथिंग केम फ्रॉम देअर. सो स्पोर्ट्स जस्ट हॅपन. आणि तिथून पुढे फक्त कंटिन्यू करत राहिलो स्पोर्ट्स. म्हणजे असं काय नाही की कॉम्पिटिशन करतो, लोकल कॉम्पिटिशन व्हायच्या. आय यूज्ड टू विन ब्रॉन्झ मेडल त्यावेळेला. सगळे लोकल कॉम्पिटिशन मुंबईत जे कॉम्पिटिशन होतात युजली, लाईक NMSA स्कूल असतील किंवा देअर टू बी क्लब्स, इंटर क्लब्स. सो लाईक फ्रॉम ग्रेटर मुंबई, ठाणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन, दे यूज्ड टू कंडक्ट कॉम्पिटिशन्स. पण दॅट टाइम मोर फोकस वॉज ऑन माय एल्डर सिस्टर. माझ्याकडे तर कमी होता. तर अँड ड्यू टू ट्रान्सफरेबल जॉब दॅट कोल्हापूरला आले. मग कोल्हापूर पण थोडं पण कॉम्पिटिशन केलं, लाईक वेर वॉज इन सेकंड ऑर थर्ड स्टँडर्ड. देन इन बिटवीन काय झालं की त्यांना आउटसाईड स्टेट ट्रान्सफर होणार होती. ओके. सो बेसिकली काय झालं की त्यांना ऑप्शन होता की काय म्हणजे चूज करायचा, बट इट वॉज गोइंग टू बी आउटसाईड द स्टेट. सो बाकीचं काय स्टडी करून थोडा म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, म्हणजे माझी सिस्टर पण नॅशनल ब्रॉन्झ मेडलिस्ट होती. दॅट टाइम आय वॉज मोर एक फन, बट एवढं सिरियस नव्हतं. पण देन आउटसाईड स्टेट होणार म्हटलं डॅड लाईक त्यांना एक ऑप्शन होता, बिकॉज ही वॉज व्हेरी गुड इन हिज वर्क. सो हिज सुपिरियर्स ऑथॉरिटी वर ॲक्च्युली ते म्हणत होते की तुम्ही सांगा तुम्हाला काय पाहिजे. सो देन ही वॉज ॲक्च्युली पुट अप इन बँगलोर. सो त्यामुळं बँगलोरला गेल्यामुळं तिथं माझा एक मेजर करिअर शूट झाला. म्हणजे लाईक सडनली फ्रॉम नोवेअर, फ्रॉम दिस नॉर्मल स्टेट मीट किंवा ह्याला आय स्टार्टेड विनिंग इन नॅशनल्स फ्रॉम देअर. ओके. सो म्हणून हा जो कोल्हापूर किंवा महाराष्ट्रातल्या लोकांचा जो हे आहे काय म्हणता माझ्याकडे म्हणजे माहिती नसणार, म्हणजे रिकग्निशन नसण्याचं कारण ते आहे कारण तिथं गेल्यानंतर नॅशनल रिप्रेझेंट केला. मेजर पार्ट युअर करिअर इज लाईक माय फर्स्ट नॅशनल मेडल वॉज इन 2002 where it was in Karnataka. फर्स्ट स्टेट नॅशनल झाली, फर्स्ट मेडल. तेव्हा एज काय होतं? आय थिंक अराउंड अंडर 11 आय थिंक. सो ग्रुप 3 होतं त्यावेळेला. आणि माझी फर्स्ट नॅशनलला मेडल. ओके. सो इट वॉज लाईक शूट त्यावेळेला एकदम असं. आणि तिथून जे कंटिन्युअसली घेत राहिलो तर तो पार्ट सगळा तिकडं फेमस झाला. आणि माझ्या पप्पांचे ट्रान्सफर झाल्यामुळं त्यांचं एक कंडिशन होती की एज्युकेशन मी जास्त हे करणार नाही, म्हणजे ही वॉज लाईक बेसिक एज्युकेशन तरी पाहिजे. सो माझं स्कूलिंग पण तिकडे झालं. आय टूक ऍडमिशन. सो ओव्हरऑल बेसिक पूर्ण बेसच सगळा शिफ्ट केला. त्यामुळं कोल्हापूर किंवा म्हणजे महाराष्ट्रात असणाऱ्या लोकांना खूप कमीच, म्हणजे इव्हन क्लोज बाय माझ्या सक्का मामाला पण कमीच माहिती की मी किती घ्यायचे. कारण का थोडा प्रॅक्टिस सेशन जो झालाय 15 years ऑफ करिअर इन बँगलोर, तर hardly like once in 2 years I used to come to Kolhapur to meet my grandparents, my uncle, and 4-5 days सुट्टी मिळायची ॲक्च्युली मला. सो एवढं स्ट्रिक्ट होतं की आमचं तो द कोच, अँड ओनली बिकॉज ही वुड सी अ बिग फ्युचर इन मी. पोटेन्शियल बघितलं. सो इज व्हेरी स्ट्रिक्ट. सो लिटरली पॅरेंट्स यूज टू गो टू हिम, सर असं असं आहे, सुट्टी मिळत्या, एक्झाम पण झाल्या आणि असं आपलं लगेच काय हे पण आहे, कॉम्पिटिशन आहे, ऑफ सीझन आहे. सो कॅन आय टेक अ वीक ऑफ, कॅन आय टेक रोहित टू कोल्हापूर, म्हणजे त्यांच्या ह्यात. And we should ask him, and he would actually ask when are you coming back. Okay. So 1 week म्हणजे 1 week. The next day he would actually call up Rohit, कुठे आहेस? Why are you not on the pool deck? कोल्हापुरातले किंवा महाराष्ट्रातले जे ॲथलीट्स आहेत ते तुम्हाला फक्त नॅशनलच्या वेळेलाच भेटायचे किंवा त्या असं ते जे स्पोर्ट्स एक काय म्हणतात कम्युनिटी आहे त्यांना तुम्ही ओळखता? म्हणजे कसं झालं की
जे लोक नॅशनल्सला येणार त्यांनाच मी माहिती होणार, कारण दे वुड बी माय कॉम्पिटिटर और दे वुड ॲक्च्युली सी ॲज अ स्पेक्टेटर माय इव्हेंट. त्यामुळे लोकल लेवलमध्ये खूप कमीच लोकांना ते माहिती पोचली म्हणजे माझ्याबद्दल. आणि कसं व्हायचं की आता बिईंग देअर तिथल्या पेपरमध्ये लाईक आय यूज टू बी लाईक यूज. तिथला इंडियन एक्सप्रेस, हिंदू पेपर, फ्रॉम देअर इट शुड गो आउट. किंवा जिथे कॉम्पिटिशन होते ते PTI न्यूज होतात तो दे. पण मग काय होते, लोकल पेपर वुड ॲक्च्युली प्रमोट देअर ओन प्लेयर्स. सो महाराष्ट्रात तसं झालं. इवन दो सम ऑफ माय आर्टिकल यूज टू कम हिअर कन्सिडरिंग मी बॉर्न इन कोल्हापूर, म्हणजे आ मातीतलं असल्यामुळं. पण ते तेवढं नाही झालं की तेवढं जेवढं पाहिजे होतं असं. आता ते आता कसं आहे, त्यात माझी काय हे नाही की बिकॉज डॅड वॉज ट्रान्सफर्ड देट दॅट अँड दॅट टाइम नो बडी न्यू की मी एवढं काहीतरी करेन. लाईक इट वॉज लाईक एक नॅशनल इट वॉज लाईक स्टार्टेड लाईक ओके जस्ट 1 मेडल नॅशनल्स बास होईल किंवा एक इंटरनॅशनल पार्टिसिपेशन म्हणजे असं हे होईल. पण एवढं करेल असं नव्हतं. हां, मनात एक इच्छा होती की बाबा काहीतरी चांगलं करावं. अँड लाईक टू टेल यू बिफोर दॅट की लहानपणापासून इवन दो स्विमिंग चालू केलं, आय यूज टू वॉच ऑलिम्पिक्स लाईक 96चे ऑलिम्पिक्स. म्हणजे मी अँड माय डॅड लाईक फॅमिली कधी कधी मी ओपनिंग सेरेमनी बघत बसायचं रात्रभर. टाइम डिफरन्स असला तर ओव्हरनाईट बघायचं, मग झोपायचं. इन स्कूल वी यूज टू हॅव प्रोजेक्ट वेअर वी यूज टू कट पेपर कटिंग्स आणि ऑलिम्पिक्सचे जे असते त्यांचं ते लावायचं. तर बिकम पार्ट. त्यामुळे सगळं ते हे झालं करिअर, म्हणजे नोंद कमी झाली तर महाराष्ट्रात तरी. आणि हां, म्हणजे ॲक्च्युली मला हा प्रश्न अशासाठी विचारायचा होता की बरेचदा ह्या स्पोर्ट्समन्स जे असतात की बाकीचे स्पोर्ट्सवाले त्या सर्किटमध्ये त्या ह्याच्यामध्ये ती ओळख असते. पण मेजॉरिटी पार्ट ऑफ तुमचा बेंगलोरमध्ये प्ले झाल्यामुळे किंवा नॅशनल लेवलला झाल्यामुळे कोल्हापुरात तेवढं अजून ते काय म्हणतात त्याला, तो टच झाला लोकांच्यापर्यंत पोहोचलो नाही मी ऍक्च्युली तेवढे. म्हणजे आता त्यात म्हणजे आता जसं म्हणतो जसं कॉम्पिटिशन जसे मोठे गेम्स होतात, गेम्स किंवा कॅम्प्स लागतात, नॅशनल कॅम्प्स जसे पुण्यात बालेवाडी 2010च्या कॉमनवेल्थ लेवल होतो. सो एव्हरी वन यूज टू बी देअर फ्रॉम ऑल द स्टेट्स, ऑल प्लेयर्स, डिफरंट स्पोर्ट्स. सो वी यूज टू बी असोसिएटेड विथ लॉट ऑफ डिफरंट ॲथलीट्स. मग त्यांचं स्पोर्ट्सचं काय आहे, म्हणजे आउटपुट म्हणजे कसं त्यांचं स्पोर्ट्स कसा असतो, म्हणजे मला ते क्युरियोसिटी असते कधी प्रत्येक वेळेला. सो आय वुड स्पीक टू गगन नारंग अबाउट शूटिंग, हाऊ इज इट. काय काय आपले माझ्या स्टेटचे असणार किंवा महाराष्ट्राचे असले तर मग दुसऱ्या गेममध्ये हॉकी असेल. सो मग त्यांच्याकडनं मग खूप काही गोष्टी शिकायला मिळत होत्या. सो दॅट वॉज माय नेचर. सो बी असोसिएटेड टू ऑल. आणि असे गोष्ट झाली की बिंग पार्ट ऑफ समथिंग बिग, सो इट बिकम्स अ न्यू नॉर्मल. म्हणजे असं झालं की नॅशनल मेडल वॉज लाईक असं पीस ऑफ केक असं म्हणायचे पाहिजे. इन इज नॉट लाईक हार्ड वर्किंग होत नव्हतं. आम्ही लॉट ऑफ हार्ड वर्क टेक्स टू बी हिअर अँड स्पेशली गेम्स लाईक स्विमिंग वेर इट इज नॉट अ टीम गेम, it is not individual also. So जरी an individual is playing in the race, there are a lot of efforts not only individual but पाठीमागं माझ्या मागं lot of teamwork happens. So it's either like my parents first teamwork as in from giving diet till the day of the race. I'm not missing on something की म्हणजे हायड्रेशन प्रॉपर पाहिजे, पाण्याची बाटली ऑन द रेस डे ऑल्सो. कॉस्ट्युम आमचे रेसिंग सूट असतात, सम ऑफ देम आर लाईक बॉडी फिटिंग लाईक व्हेरी टाईट. तर ते फाटली तर मग नवीन एक अजून एक स्पेअर असावं. सो लाईक पीपल आर रनिंग. सो लाईक 5 days पीपल यू विल रनिंग बिहाइंड मी, लाईक माय पॅरेंट्स असेल, सिस्टर असेल. सो वन ऑफ देम इज टेकिंग केअर ऑफ ऑल द पेस वर्क. बिकॉज कसं झालं की आय स्टार्टेड माय करियर ॲज अ डिस्टन्स स्विमर. So distance swimming is like you swim a freestyle stroke like for 1500 meters, like 1.5K, 800 meters. So like distance असतो, म्हणजे उतरला की 800 मीटर तुम्ही स्विमिंग करायचं. स्विमिंग इज बिग दॅट टाइम, ते मोठं असतं असं. इट्स लाईक रनिंग 3 miles 5 miles ते रेस असतात तसं. त्याला हायड्रेशन, पाण्याची बाटली ठेवा, रनिंग आउट, कोच लागतो, कोच असतो. सो इट्स अ टीम गेम बट ऑल्सो इंडिव्हिज्युअल. कंबाईन्ड एफर्ट आहे. आणि असं पण म्हणजे मी जेवढं स्विमिंग बघितलंय किंवा माझ्या ज्या मेमरीज आहेत ते दॅट इज मायकल फेल्प्स. एव्हरी वन हॅज अ मेमरी ऑफ मायकल फेल्प्स. आणि ते जे स्पीड, बिकॉज स्विमिंग इज अ व्हेरी क्विक स्पोर्ट, किंवा आपण म्हणू शकतो की टाईम खूप कमी मिळतो इव्हेंटला त्या ह्याच्यामध्ये. सो ते रिफ्लेक्सेस पण तुमचे शार्प तसे राहावे लागतात. बेसिकली इट्स लाईक वन टेक.
आपण जसं exactly. म्हणतो लाईक इट्स वन टेक दॅट्स इट, Yes. विनर इज डिसाइडेड इन दॅट. म्हणजे असं काही क्विक गेम पण आहे, देर आर डिफरंट मीटर्स ऑल्सो, लाईक 50, द क्विकेस्ट टू बी 50 and 100, वी कॉल इट स्प्रिंट इव्हेंट, वेअर प्रिसिजन, पॉवर, एव्हरीथिंग काउंट्स. ओके. सो इच आपला एक हात आपण जे करतो किंवा डाईव्ह मारतो, इट शुड बी 100% प्रिसाइज, लाईक ॲक्युरसी. यू मिस समथिंग, युअर आउट. बरोबर. So Margin of error basically, nahi hai margin of त्याच्यामध्ये. like very less. Even like 0.1%, if I say about 0.01 would place you from gold to bronze or gold to hit out, something like that. ओके. त्यामुळे हा गेम इतका हे असल्यामुळं, अँड या देर इज 200, देन देर इज मिडल डिस्टन्स 400, अँड देन डिस्टन्स लाईक आय सेड 800, 400. अँड त्यामुळं खूप काही गोष्टी गोज अराउंड. And it's like आमच्याकडे one take, why I said one take, so like when you are on the block, when the whistle goes out, is nothing, it's just you, the lane and the water, and the black mark that is there in the pool. If you must have seen the pool, it's like, Yes, yes. then we solve that. So you have to swim your own lane, in your own lane, you have to swim your own race. म्हणजे अशी सिच्युएशन झाली की म्हणजे बाहेरचा क्राऊड जो असतो, लाईक से 4,000 10,000 पीपल मॅक्सिमम कधी कधी एका रेसला असतील, तर वी हॅव टू इरेज दॅट क्राऊड and completely be in the present and now. Yes. So Focus on the game. Game. Yes. And a little bit of tension, little bit of hair can, खूप सारे changes होतात, because again it's like chemical things. Milliseconds. So even a small again. brainचा reflex change झाला तर it's like chemical reaction होते, you can just lose the race. You can just freeze, your body freezes. Okay. So it's like म्हणतो ना pool मध्ये. Yeah, pool मध्ये. So it's just like I don't know, फ्लाईट आणि फाईट सिच्युएशन चालू असते. सो यू आर सो टेन्स की तुम्हाला सोडून पळावं की काय, ते म्हणतो ना फाईट किंवा फ्लाईट, और यू जस्ट फेस इट. सो असा सिच्युएशन मेंटली पण तुम्ही जाऊ शकत नाही. यू आर इन पूल, यू कांट गो एनिवेअर. आणि ह्यामध्ये अजून एक ऑलिम्पिक्सचं मगाशी आपण बोललो की ऑलिम्पिक्स इट्स लाईक द पिनेकल और इट्स द हायेस्ट कॉम्पिटिशन. सो एक स्पोर्ट्समनला म्हणजे लहानपणापासून किंवा त्याच्या बिल्डिंग डेजपासून काय मेंटॅलिटी असते, काय प्रोसेसमधून एक स्पोर्ट्समन जातो, बिकॉज यू आर अ नॅशनल रेकॉर्ड होल्डर, सो यू नो दॅट प्रोसेस, यू हॅव गॉन थ्रू इट. सो किती ते टफ आहे किंवा किती मेंटली एखादा स्पोर्ट्समन ने आपल्याला प्रिपेअर केलं पाहिजे. सो आता ऑलिम्पिक्स एक तर काय 4 वर्षात एकदा होते, अँड टू बी ऑनेस्ट एव्हरी ॲथलीट, एव्हरी स्पोर्ट्स पर्सन, एनी गेम, हा तो त्याचं एक स्वप्नच असतं, बिकॉज दॅट वुड प्लेस हिम ओव्हर अँड अबव अदर ॲथलीट्स. सो बेसिकली कसं होतं की लाईक आय डू इंटरनॅशनल, आय वुड बी लाईक कॉल्ड एज इंटरनॅशनल स्विमर, आंतरराष्ट्रीय खेळाडू, फक्त एवढंच. पण ज्याला आपण ऑलिम्पिक्स करतो, इवन इफ यू पार्टिसिपेट, इट इज जस्ट लाईक सो अँड सो नेम ऑलिम्पियन. सो एक वेगळंच एक टायटल होतं, जसं लाईक PhD घेतली किंवा आपण डॉक्टरेट म्हणतो, लाईफचं एक डॉक्टर सो अँड सो म्हणतो ना आपण, डॉक्टरेट झाली असेल किंवा काय. तर प्रिपरेशन वाईज म्हटलं तर स्विमिंगमध्ये इट गोज ऑन लाईक यू से इट्स नॉट लाईक यू डू नॅशनल्स अँड यू आर इन द टीम, असं काय नसतं. सो देर इज क्वालिफाईड टायमिंग असतात ॲक्च्युली फ्रॉम बॉटम, म्हणजे स्टेटपासून असते की लाईक फ्रॉम द स्टेट टू बी इन द नॅशनल्स यू हॅव टू क्वालिफाय और डू सम सर्टन टायमिंग्स टू बी एबल टू बीट करायला लागतं. अँड सो इट गोज ऑन लाईक यू डू द स्टेट, यू बिकम नॅशनल चॅम्पियन झालं तर यू पार्टिसिपेट इन टू नॅशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप्स जे म्हणतो, आणि त्या लेवलला जात असताना तुम्हाला एक सर्टन क्वालिफाईड टायमिंग क्रॉस करावं लागतं. अँड ऑलिम्पिक्सला पण सेम असते, देर इज स्विमिंगमध्ये ए कट आणि बी कट असे 2 क्वालिफाईंग असतात. तो ए कट इज लाईक वेअर इन दॅट पर्टिक्युलर इव्हेंट एनी 50, 100, 200 काय पण असेल, त्या कंट्रीला ए कट केलेला त्या इव्हेंटला 2 एंट्रीज पाठवता येतात. अँड इफ देर इज अ बी कट, ओनली 1 पर्सन क्वालिफाय, ओनली 1 पर्सन कॅन रिप्रेझेंट. बी कट किती पण असू देत, मग समजा किती पण लोकांनी बी कट केला त्या कंट्रीतनं त्या इव्हेंटला, तर दे विल नॉट बी इन द टीम, ओनली 1 पर्सन अलाउड. पण जर ए कट केला आणि दोघांनी पण ए कट केला, त्या कंट्रीला पार्टिसिपेट करायला मिळतं. अँड देर इज ऑल्सो समथिंग कॉल्ड एज युनिव्हर्सिटी वाईल्ड कार्ड असं म्हणतो. सो आता कसं स्विमिंग इज लाईक फिजिक अँड माइंड दोन्ही पण आहे. सो हाऊ वुड आय प्लेस इट इज लाईक
when you train, it's 80 to 90% physical, 10% mental, ओके mind game. And when you're racing, it's 80% of mind Mind, and yeah, 20% of physical. म्हणजे त्याचं कारण काय की when you're working out, you're doing mileage, heavy workout, you're doing like per session, एका सेशनला सकाळच्या सेशनला if I'm a distance swimmer, I would end up doing 8 kilometers in a session. Add that 10 sessions in a week. So I would actually cover like 80 kilometers in a week. ओके And with different kind of sets, threshold, VO2 max. So wherein the workout would be same, the intensity of in between the workout would change. So त्यामुळे ते करून मग आपण त्या ऑलिम्पिक लेवल पण आपण हे करायचा प्रयत्न करत असतो. तर फिजिकली हा जर गेम म्हटला तर खूप फिजिकल हे असतो. आणि कन्सिडरिंग पीपल अब्रॉड दे आर ऑलरेडी नॅचरली बिल्ड त्या पद्धतीने. म्हणजे इफ आय एम आस्किंग कम्पेरिंग फ्रॉम इंडियन स्टँडर्ड्स टू द आउटसाईड इन स्विमिंग, सो दे आर लाईक ॲव्हरेज हाईट एका प्लेयर्स मी बघितल्या, दे आर लाईक 6'2", 6'3", 6'4", average height. I'm not talking about maybe taller also. ओके And then full build, like rock solid. कोणत्या कंट्रीज आहेत म्हणजे तशा So ज्या आता लीड करतायत? basically like when I was following Olympics from early age, तर Australia was big in swimming. ओके USA was second, and then some European countries. And थोडंफार आता चेंजेस झालेत. China is coming up. They are in the mainstream in swimming right now. आता कसं आहे की ऑलिम्पिक्समध्ये मेडल टॅलीचं बघितलं तर वाय दे आर डुईंग इट बिग बिकॉज दे आर फोकसिंग ऑन स्पोर्ट्स विच हॅज मेनी मेडल्स. ओके अँड स्विमिंग इज द वन गेम, आय थिंक इट हॅज 36. You can get 36 medals in one sport. 36. Yeah. In one Olympics you one can Olympics, get 36. yeah. Okay. And double it if you are getting silver, gold, silver, bronze. Yes, ladies. other, so like 60 to 64 medals one game मध्ये मिळतात. So that's why So त्यांनी त्यावर फोकस केलं त्या त्यामुळे त्यांचा तो मेडल टॅली वाढला. इन्स्टेड ऑफ वेअर यू हॅव ओनली गेटिंग वन मेडल असं त्यांनी आहेत. मग क्वालिफाईंग त्यामुळे एवढे हे असल्यामुळे टफ क्वालिफिकेशन राऊंड टफ होतात. सो यू आर फायटिंग अगेन्स्ट अ पर्सन. आणि स्विमिंग हा गेम असा आहे की स्पीड पण आहे. यू नीड टू हॅव इंडुरन्स लाईक अन मॅरेथॉन रनर और समवेअर लाईक मिड डिस्टन्स हे म्हणतो आपण. देन यू नीड टू हॅव फिटनेस लाईक अ जिम स्ट्रेंथ लाईक वेट लिफ्टर्स. सो आय हॅव सीन सम ऑफ द टॉप स्विमर्स इन द वर्ल्ड ओके वेन दे डू द जिम. आपले बॉडी बिल्डर्स पण तेवढं करत नसतील किंवा आपले वेट लिफ्टर्स पण तेवढं करतील तेवढं स्विमर्स करतात. सो स्विमिंग ऑल्सो रिक्वायर्स ओके अँड दॅट इज ॲक्च्युली अपार्ट फ्रॉम नॉर्मल स्विमिंग ट्रेनिंग. इट्स लाईक आउटसाइड द वॉटर मसल ट्रेनिंग आणि तो कन्वर्ट करायचा असतो इन द वॉटर. त्यामुळे तो जेनेटिक्स हा खूप मेजर रोल प्ले करतो स्विमिंगला. ओके सो आतापर्यंत earlier times when we were going as a wild card. In 2008 ला we actually as an India मी पण ट्राय करत होतो ऑलिम्पिकला क्वालिफाईंग साठी. I missed by like 4 seconds in the 400 freestyle. So that is like per 100 1 second, per 50 cut it down half a second in per 50. So that was my target to qualify. To qualify. So that was my that's how we तर त्यावेळेला आपल्या इंडियातनं स्विमिंगमध्ये एक कोणतरी बिकट केला 2008 ला बीजिंग ऑलिम्पिक्सला. आणि दॅट वॉज आपलेच कोल्हापूरचा वीरधवल खाडे. अँड वी बिंग अ पार्ट ऑफ आपल्या टीम, सो इट वॉज काइंड ऑफ मोटिवेशन फॉर अस टू लाईक पण परत करावं. हां म्हणजे मी पण एक त्या ऑलिम्पिकला प्रोबेबल ऑलिम्पियन होऊ शकेल असं माझं नाव होतं. त्या लिस्टमध्ये होतं लाईक प्रोबेबल मध्ये 2008 2012 ला पण. बट बाय द टाइम कसं होतं की फंडिंग इज लॉट ऑफ इश्यूज. लाईक टिल यू रीच देअर नॉट एव्हरी कॉम्पिटिशन इज फंडेड. Okay. Some competitions are funded like international असेल and especially when because I was in Olympic probable त्यामुळे खूप इंटरनॅशनलला मला फंडिंग होत होतं. पण ॲटलीस्ट टिल यू रीच नॅशनल्स इट इज ऑल सेल्फ फंडेड. ओके सो ते इंडिव्हिज्युअल प्लेअरची पॅशन किंवा त्याच्या विलवर डिपेंड होतं की इफ ही वॉन्ट्स टू कंटिन्यू. कारण यू डोंट नो
तुम्हाला कधी सक्सेस मिळेल किंवा कधी मेडल्स मिळतील. ओके, कंटिन्यू. तर म्हणजे पेशन्स हा खूप मेजर रोल प्ले करतो. आणि फंडिंग म्हणजे कसं होतं की जोपर्यंत तुम्हाला मेडल मिळत नाही तोपर्यंत एक हे होत नाही ना की लाईक स्पॉन्सर्स किंवा मे बी आणि गव्हर्नमेंट ते मिळाल्यावर यू कॅन ऍक्च्युली क्लेम दॅट, म्हणजे तो राईट आपल्याकडे येतो की करायचा. आता असे कॉम्पिटिशन पण आहेत की ज्याच्यात तुम्हाला कॅश अवॉर्ड्स पण मिळायचे. यू विन समथिंग देन यू गेट, अँड दॅट इज सगळ्यांना असायचं. ओके. आणि आता हा कसा झालाय, स्विमिंग इज नॉट काय म्हणताला स्पेक्टेटर स्पोर्ट्स. सो म्हणून आय वुड कन्सिडर इट ॲज अन अंडर रेटेड. ओके, ॲज अ स्पोर्ट्स. कारण का कसं आहे, कोणाला खूप क्वचितच लोकांना माहिती आहे की आत काय चाललंय पाण्याच्या आत. आयदर इट्स अ कोच ऑर द पॅरेंट्स, त्यांनाच माहिती असेल की आत काय करायला, का चुकायले, त्याचा हात चुकलाय काय, किंवा एव्हरीथिंग इज हॅपनिंग इनसाइड द वॉटर. आपल्याला पटकन संपतं तो इव्हेंट, म्हणजे बाहेर काहीच दिसत नाही ऍक्च्युली. त्यामुळे तसं झालं असल्यामुळं स्पेक्टेटर स्पोर्ट्स नाही. देन लॉट ऑफ प्रायव्हेट प्लेयर्स डोंट कम इन. आता हाच जर गेम हॉकी असेल, इट गोज ऑन 90 मिनिट्स ऑर वॉट एव्हर, तो त्यांना ब्रँडिंग करताना सोपं होतं. बरोबर. आणि तेवढे स्पेक्टेटर्स 90% मार्केट, 90% थिंग्स क्रिकेटर्सनी घेऊन टाकलेले. क्रिकेट इज लाईक रिलिजन. आता रिलिजन झाले. आय डोंट टॉक अबाउट इट, बट देन त्यांनी सगळं मार्केट खाल्लंय. नाही, असं म्हणजे आता बरेचसे लोक बोलतायत सुद्धा त्याच्याबद्दल की एक स्पोर्ट सेंटर्ड झाल्यामुळे, बिकॉज देर आर लॉट्स ऑफ स्पोर्ट्स इन द कंट्री ऑल्सो, पण तेवढं ते दिलं जात नाही त्याला, किंवा तेवढं त्याला अटेन्शन दिलं जात नाही. नीरज चोप्रा, ॲज वी नो द स्टोरी, बिफोर 2020 व्हेरी लेस पीपल वुड हॅव नोन हिम. आणि आता जेव्हा 2 मेडल्स मिळाल्यानंतर हिज बिकम अ लेजंड. बट काय म्हणतो, तो चेंज आला, तो शिफ्ट आला त्याच्यामध्ये. हा शिफ्ट स्विमिंगमध्ये का नाही, म्हणजे का दिसत नाही इंडियामध्ये? आता तेच म्हणतो ना की कसं झालं की मेडल्स नाहीत, आणि जे पण इंटरनॅशनल मेडल त्याला आम्ही हायलाईट म्हणजे कमी होते, म्हणजे थोडं लोकांपर्यंत पोहोचत नाही. बेसिकली जरी म्हटलं ना, तसे टेक फॉर एक्झाम्पल नॅशनल गेम्स जर बघितले, सो आय स्वॅम माय लास्ट नॅशनल गेम्स वॉज इन 2015. महाराष्ट्राकडनं खेळलो. आणि वी टिल द हाफ ऑफ द गेम्स, म्हणजे स्विमिंग कम्प्लीट होईपर्यंत वी वर लिडिंग द मेडल टॅली इन ऑल द ओव्हरऑल. ओके. म्हणजे कंट्रीमध्ये ऑल द स्टेट्स, अँड देवर सर्व्हिसेस, कारण त्यांना एक हे एंट्री मिळत्या. सो एक SSB सर्व्हिसेस असतात, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, त्यांची एक येते ॲज अ स्टेट दे प्ले, अँड ऑल अदर स्टेट्स वी वर ॲक्च्युली लिडिंग टिल द हाफ ऑफ द रेस. ओके. पण ते नॅशनलपर्यंत. पण वेन यू गो इंटरनॅशनली, स्विमिंगला तेवढं हे होत नाही, म्हणजे जेवढं आपल्याला मेडल मिळायला पाहिजे, मे बी 1 or 2. जसं एशियन गेम्स 2010ला वीर धवनला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. सो दॅट वॉज आफ्टर 24 years. सो प्रिव्हियस वॉज खजान सिंग टोकस 1986 ला. खूप मोठा गॅप आणि 4 वर्षाने होतं तरी सुद्धा, तरी म्हटलं तरी 24 years. सो 6 editions झाले असतील, 4 or 6 editions ऑफ एशियन गेम्स. दॅट वॉज द हायेस्ट वी डिड इन स्विमिंग. तर त्यामुळे रेकग्निशन कमी झाले. पीपल आर व्हेरी लेस पीपल विल कम टू द स्पोर्ट्स. आता त्यांना कसं नीरज चोप्रा आपण म्हणतो, किंवा नेहवाल असेल, मिर्झा असतील, PV सिंधू असेल, तर गेम एकदा मेडल हाईप झाला की तिथं तो फोकस जातो. टेक दॅट फॉर अ शूटिंग. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्सला शूटिंग हॅज ह्यूज मेडल्स, वी आर डुईंग ह्यूज. सो दॅट इज रेकग्नाइज्ड. त्यामुळे आता आपल्याला 3 मेडल शूटिंगमध्ये मिळाले. 3, 1 इज टीम गेम, मनू बाकर अँड तो सिंग कोणतरी होता, अँड आपला कोल्हापूरचा कुसाळे. सो अगेन त्यात हाईप होते. त्यामुळे स्विमिंगला पाठिंबा. आणि असं आय एम नॉट टॉकिंग अबाउट स्विमिंग, देअर आर अदर गेम्स. स्पोर्ट्स ॲज अ करिअर किंवा ॲज अ काय म्हणतात आपल्या लाईफच होते ते जेव्हा डिसिजन एखादा स्पोर्ट्समन घेतो, सो ती काय प्रोसेस असते की एक स्पोर्ट्समन कसा बनतो? बेसिकली आता बनतो म्हणजे कसं की एक आवड तर असते. आम्ही आता जसं म्हणतो की आपण काय लोकांना म्हणजे असं म्हणतो ना, आवड असेल म्हणता येत नाही, ते करतात. सो दे मेक इट हॅपन, दे डू इट इवन दो दे डोंट लाईक इट. असं मायकल फेल्प्स म्हटलं की, एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की
सकाळी लवकर 4:30-5 वाजता उठणे कोल्ड पाण्यात. आता आपल्या इंडोर वेदर कंडिशन आपले तसे हे नाही, तर मग कधी कधी कोल्ड पाण्यात आपल्या प्रॅक्टिसला उतरणे हे काय प्रत्येकाला आवडत असते नसं नाही. म्हणजे मला पण असं आवडते असं काय असं म्हणता येत नाही, पण कधी कधी असं होतं की सकाळी उठताना त्रास व्हायचा, अंग दुखायले, पण तरी सुद्धा आम्ही उठून जातो. सो बेसिकली स्पोर्ट्समॅनशिप इज लाईक वी बिकम बिकॉज ऑफ दॅट. म्हणजे आम्ही समजा आम्ही एक्सेल केलं कोणापेक्षा तरी, सो इट वॉज समवेअर. डिसिप्लिन एक खूप मोठा पार्ट आहे त्याचा. डिसिप्लिन आहे, कन्सिस्टन्सी, परसिस्टन्स. म्हणजे असं झालं की आय वुड सी सम पीपल मिसिंग सेशन्स, जे अंग दुखाले, इज नॉट वेल, किंवा समथिंग मेंटली प्रिपेअर्ड नाही किंवा काय, पण आय वुड बी देअर इन द पूल डेक. इवन दो हाफ हार्टेड जरी म्हटलं किंवा कधी कधी नाही, जेव्हा होत नाही, आज मूड नाही, पण तरी सुद्धा पूलवर जायचं आणि वर्कआउट करायचं. आणि दॅट टाइम आय यूज टू हॅव अ बेस्ट आउट ऑफ द सेशन्स. ओके. आणि हां, अगेन स्विमिंग हा असा गेम आहे की यू मिस वन सेशन, यू गो बॅक 2 days. ओके. So you miss Every a day you session. need to practice. So you have to be, because it's not it's an element. You are playing. You are in the water. It has different level of chemistry, density or stuff like that. So त्याची एकदा बॉडी फिलिंग बाहेर पडली. सो आय वुड से, म्हणजे एका शब्दात की समजा एखादा दिवस तर मी मिस केला, और इवन इफ आय एम सिक, आय एम रिकवरिंग, असं तर दुसऱ्या दिवशी असं रस्टी फिलिंग वाटते की अंगाला गन चढले की काय. सो आय वुड फील माय मसल बिंग लाईक दॅट. सो तो हा गेम असा आहे की कन्सिस्टन्सी हा खूप मोठा प्ले करतो स्विमिंगच्या बाबतीत. तरी बाकीच्या गेममध्ये पण आहे, पण इट डझंट टेक दॅट मच टाइम, यू कॅन रोल इट. पण इथं आपण 2 दिवस जर मागं गेलो तर इमॅजिन कर 4 sessions. यू नीड टू कव्हर दॅट फिलिंग आणि हे. आणि सो या व्हॉट इट टेक्स टू बी अन ॲथलीट इज अगेन डिसिप्लिन. डिसिप्लिन का तर म्हणजे खूप वेळेला तुम्ही ऐकलं पण असशील की बिईंग मोटिवेटेड ऑर बिईंग डिसिप्लिन. आता मोटिवेटेड कसं होतं, तो ग्राफ असा ECG सारखा जातो. मोटिवेट हा आहे तर मी करणार, नाही तर नाही, कमी सुद्धा कमी होऊ शकते, तर यू विल नॉट डू. डिसिप्लिन काय म्हणतो, मी आज जरी नसेल ना तर मी जाणार. बरोबर. अँड दॅट विल प्लेस यू हायर लेवल देन युअर कॉम्पिटिशन्स एव्हरी डे. आणि तो तुम्हाला तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा पुढे जातो. म्हणजे मला तरी तसं एक हे झालं होतं. आणि आमचे एक कोच होते, दोघांचे कॉमन कोच आहेत, नाव घेत नाही म्हणजे कसे, तर ते प्रत्येकाला पूल डेकवर म्हणायचे, इफ यू आर नॉट ट्रेनिंग हिअर फॉर द मेडल और वॉट एव्हर, देअर इज समवन आउट देअर वर्किंग हार्ड टू बीट यू फॉर दॅट सेम मेडल. सो हा एक मोटिवेशन असायचा आम्हाला की मी जर आज कष्ट नाही केले किंवा इफ आय डोंट गिव्ह माय समथिंग, समवन आउट इन द कंट्री, समवर आउट देअर इन द वर्ल्ड इज ट्राईंग टू कम्पीट फॉर दॅट सेम थिंग. सो ते डोक्यात आपल्या तो म्हणजे कधी कधी असं मी लेझी असं कधी असेल ना, तर तो प्रत्येकाला रिमाइंड करायचा, अँड देन लाईक नो वी हॅव टू ट्रेन हार्ड. सो असं कोचेसचा पण खूप इम्पॉर्टंट रोल आहे सगळ्या स्पोर्टमध्ये आहे, कारण ते तुम्हाला एक डायरेक्शन देतात किंवा डिसिप्लिन देतात त्या ह्याच्यामध्ये. ह्या स्पोर्ट्समध्ये बोलायचं झालं स्विमिंग बद्दल, तर देर आर मेनी हिरोज, पण ग्रोईंग अप किंवा तुमचा आयडल कोण आहे स्विमिंग मध्ये? सो आता सुरुवातीला ऑलिम्पिक्स बघत होतो, तर त्यावेळेला क्वचित खूप कमी नावं आठवतात, पण या मायकल फेल्प्स वॉज इन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म. तरी मायकल फेल्प्स वॉज देअर आर सम अदर स्विमर्स विच आय वॉज admiring बिफोर मायकल फेल्प्स. सो इट वॉज इयन थोर्प, he was a world record holder in 400 free. Then Grant Hackett म्हणून एक होता. Some people say I look like him. कारण मी काय करायचं, मी he used to shave his head before the event because he used to never wear swimming cap. तर तो शेव करायचा विदाउट कॅप करायचा. तर मग लाईक झिरोचं मशीन लावून सेव्ह करायचं लाईक फॉर द हेअर्स. मी पण तेच करायचं, कारण बिकॉज आय नेव्हर लाईक टू वेअरिंग कॅप. कारण कसं होतं, 1500चा इव्हेंट झाला करतो ना, बॉडी हीट होत्या, सो स्टार्ट स्वेटिंग. सो इयन थ्रो ग्रँड हॅकेट होता. देन दोज 3. आता नॅशनल लेवलला त्यावेळेला बघितलं तर earlier when I was participating, just got into nationals, so there was one name famous was Rehan Poncha. So he was a good swimmer, good person also. म्हणजे असं झालं की ओव्हर नंबर ऑफ इयर्स तो माझा इन्स्पिरेशन होता. ॲटलिस्ट वेन आय वॉज इन, बिकॉज आय वॉज यंगर टू हिम, कपल ऑफ इयर्स यंगर टू. आमच्या एज ग्रुपमध्ये कधी एकत्र मी कम्पीट नाही केलं, सो ही वॉज ऑलवेज सिनियर. पण वेन आय स्टार्टेड प्लेइंग इन ओपन्स, सो ही हॅपन टू बी वन ऑफ माय
ॲडव्हर्सरी म्हणतो असा, की असं व्हायचं की आम्ही एका दुसऱ्या क्लबला जरी असलो किंवा सेम क्लबला जरी असलो तरी वी यूज टू हॅव दॅट माइंड की कॉम्पिटिशन. सो प्रॅक्टिसमध्ये पण आम्ही एकत्र असायचं, पण दॅट समवेअर इन माय आवर माइंड वॉज लाईक ओके टू कम्पीट विथ इच अदर. आणि तुमचे इन्स्पिरेशन बिकेम युअर कॉम्पिटिशन. आणि बेसिकली एवढ्या स्ट्रॉंग लेवलला ते झालं आमचे कॉम्पिटिशन. सो देवर लाईक टू इंडियात त्याला टॉप 2 कोचेस होते. वन वॉज नॅशनल कोच प्रदीप कुमार अँड वन वॉज निहार अमीन. ही वॉज ऑल्सो गुड केस. दोघं पण द्रोणाचार्य आवडी आहेत आता ह्याच्यात. तर तो कोच माझ्याकडे येऊन प्रत्येकाला म्हणजे असे 2-3 इव्हेंट असे झाले की तुम्ही दोघं बाजूला उभारला ना कॉम्पिट करायला, लोक सायलेंट होतात. ओके. असं म्हणजे क्राऊड यूज टू गो सायलेंट. ॲटलिस्ट पीपल हू नोज की व्हॉट इज गोइंग ऑन बिटवीन द इंटेन्सिटी म्हणजे आमच्या इव्हेंट्समध्ये मी आणि त्या रेहानचा. सो अँड रिझन बिंग आम्ही 2-3 इव्हेंट असे केले की वी टाईड अप इन द मिडल. ओके. और वी वर ॲक्च्युली क्लोज बाय लाईक ना. आता एका कॉम्पिटिशन त्यांना रेकॉर्ड ब्रेक केला आहे, दुसऱ्या 1 मंथ्स नंतर मी एका कॉम्पिटिशन नॅशनल रेकॉर्ड ब्रेक केला. सो इट वॉज लाईक इंटेन्स आमची कॉम्पिटिशन. सो इट वॉज फन. सो ती कॉम्पिटिशन एवढी झाली की वी शुड टाय अप फॉर द मेडल गोल्ड. आणि 2-3 कॉम्पिटिशन अशा पाठोपाठ झाल्या. तर आणि म्हणजे मला त्याच्यावर रेस करत असताना आय ड्रॉप डाऊन लॉट ऑफ टायमिंग. म्हणजे मी खूप म्हणजे इम्प्रूव्ह झालं टायमिंगमध्ये. सो ॲक्च्युली नॅशनल गेम्स 2007ला असं झालं की आय सडनली डिड अ नॅशनल रेकॉर्ड. आणि एका रेसमध्ये पण असं होतं की रेहान यूज टू लाईक टेल मी अरे रोहित असा असा आपला इव्हेंट आहे, काय होईल. बिकॉज द अदर पर्सन वॉज देअर विथ अस. म्हणजे सी वी माइट नॉट नो व्हॉट हॅपन्स. असं पण होऊ शकते आपण दोघं पण मेडल घेऊ. वी माइट बीट हिम असं. इन द बॅक ऑफ माय माइंड इट वॉज लाईक आय वॉज ऑल्सो थिंकिंग अबाउट गेटिंग अ गोल्ड. पण थोडं नर्वस पण. ओनली कॉन्फिडन्स डॅड हॅड की बाबा रोहित काहीतरी करशील तू म्हणून. द रेस वेंट आउट आणि आम्ही दोघं जे अल्टरनेट लेनमध्ये देअर वन अदर पर्सन स्विमिंग इन बिटवीन अस अँड वी वॉन अ गोल्ड विथ द सेम टायमिंग. सो फ्रॉम दॅट डे आम्ही असं कंटिन्यू झालं ना की खूप सारखी इव्हेंटमध्ये आम्ही सेम टायमिंग दिलेलं आहे. तर कोच वॉज लाईक तुम्ही दोघं आजूबाजूला काही तुम्ही ठरवून बसता का, म्हणजे लाईक की यू आर डिसाइडिंग मशीन लाईक कम्प्लिटली कॉपी. सो लाईक वी यूज टू स्विम सच अ वे की मिरर इमेज म्हणतो ना आपण. सो देर इज वन पर्सन अँड देर अदर साईड इज अ मिरर गोइंग ऑन. असं स्विमिंग केलं. आय रिमेंबर टेलिंग हिम ऑल्सो रेहान की अरे वेन यू आर देअर विथ मी माझी रेस चांगली होती. आणि असं पण आहे की हारलोय पण असले ना तरी इट वॉज फन. देअर वॉज वन साऊथ एशियन गेम्स वेअर दे हॅड टू स्टॉप द इव्हेंट. वाय? बिकॉज इन दॅट इव्हेंट वी exceeded our like more than maybe 100%, exhausted. Both of us did best time. I dropped down like 4 seconds in that event. He dropped down couple of seconds. पण तो रेस एवढा इंटेन्स झाला की इट वॉज टिल लास्ट मोमेंट नोबडीज यू नो लाईक द कोच इन श्रीलंका नॅशनल कोच होता. तो ही टू से त्या दिवसाचा ओपनिंग इव्हेंट हा असा म्हणजे तो म्हटलं की यू मेड गेट अ शो टू द स्पेक्टेटर्स. त्यानंतर लोक पहिल्यांदा माझ्या ऑटोग्राफ मागायला आले. म्हणजे तो हारून सुद्धा मला खुशी वाटली. म्हणजे लाईक हॅपी. यू मेड द स्पोर्ट प्राऊड. दे वुड स्टॉप द इव्हेंट ॲक्च्युली. नंतरचे इव्हेंट DD स्पोर्ट्स लाईव्ह होणार होते. इफ आय रिमेंबर दे प्रोलॉंग्ड इट लिटिल बिट सीइंग आवर कंडिशन बिकॉज वी जस्ट ऑलमोस्ट कोलॅप्स्ड आणि सॅट डाऊन इन द एक्झॉस्ट झालो. पूर्ण बॉडीचं तुम्ही फोर्स. आणि पाण्यात कसं ग्रॅव्हिटी डिप्लेस डिफरंट, आउटसाइड इज डिफरंट स्विमिंगमध्ये. So that was one of the inspiration turned competition or friend adversary सगळं. Okay. I still remember his races. And there were many more also, but then because he got best out of me while racing. So we both ते पण आहे ना, कारण when you get equal opponent or equal contemporary, then you can perform more better. आणि खूप सारे प्लेयर्स होते पण नॉट तेवढे इम्पॅक्ट नव्हता. इतका वास्ट. आता आपण जे बोललो सगळ्या स्विमिंग बद्दल बोललो, मेंटॅलिटी बद्दल बोललो. नवीन जे आता जनरेशन येते ज्यांना कदाचित तेवढा पेशन्स नाही आहे किंवा थोडा तो लॅक करतो, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगू शकता? आता स्पोर्ट्स इन जनरल स्विमिंग असेल किंवा काय, पेशन्स हे खूप लागतं. देर आर पीपल जे खूप लवकर असं झाले की अचीव करतात, पण देर आर सम पीपल हू टेक टाइम.
त्यातला मी पण येतो. मी स्विमिंग जरी मला अगोदर माहिती असेल तरी 7-8 वर्ष तरी गेले की टू लर्न द स्पोर्ट्स की काय आहे, टू बी इन दॅट लेवल. त्यामुळे पेशन्स हे खूप गरजेचं आहे. आपण असं क्विक सक्सेस मागू शकत नाही. म्हणजे यू हॅव टू डू समथिंग टू गेट समथिंग. आपण असं इट्स नॉट लाईक मॅजिकल. यू हॅव टू आयदर वर्क हार्ड और यू गिव्ह इन मोर. त्यामुळे प्लेयर्स असतील किंवा पॅरेंट्स असतील नवीन अपकमिंग जे स्पोर्ट्सला बघतात किंवा जे आता आहेत सध्या, तर पेशन्स हे थोडं मला वाटतं की त्यांच्याकडनं अपेक्षित आहे. की आपण कारण खूप जण काय करतात अर्ली टाइममध्ये स्विच पण करतात गेम स्पोर्ट्समध्ये खूप लवकर. म्हणजे 1-2 वर्षात बघतात आता कोणतरी बॅडमिंटन खेळायला आहे, लगेच कोणतरी दुसऱ्या गेमला जातो, कोणतरी लगेच स्केटिंग करतो. पेशन्स हे खूप पण पेशन्स गरज आहे. कारण का माझ्या वेन आय स्टार्टेड मी स्विमिंग शिकलो, देअर वॉज अ पॉइंट वेअर आय वॉन्टेड टू गेट इन टू बॅडमिंटन. ते पण कारण का की स्कूलमध्येच एक त्यांचा कोर्ट होता आणि डेज टू PT पिरियडला आम्हाला खेळायला द्यायचं किंवा पण ते पण होते की डॅड काय डॅड की आपण बॅडमिंटन शिफ्ट करूया का. डॅड सेटची आता परत नवीन चालू करायचं. दॅट वॉज समवेअर अराउंड 9 or 10 समथिंग. तर स्विमिंगच आपण प्रयत्न करूया, कंटिन्यू करूया. सो मे बी दॅट्स वॉट गॉट मी हिअर. आता त्याला जर मी बॅडमिंटन स्विच केला असता, हू नोज, मे बी आय वुड हॅव डन बेटर ऑल्सो. बट ते हे झालं असतं म्हणजे मनाला तरी खटकलं असतं, स्विमिंगच परत कंटिन्यू केलं असतं. तर पॅरेंट्सची एक म्हणजे पॅरेंट्स किंवा इन जनरल जो पण त्या गेममध्ये ते कन्सिस्टन्सी हे गरजेचं आहे. आणि लगेच आपण म्हणतो ना की एखादा गेम चांगला करतोय म्हणून आपण लगेच त्या गेमकडे वळणं पेक्षा आपल्या पोराच्याकडे काय टॅलेंट आहे बेसिक नाही फिजिकली सुद्धा. सी अ पर्सन कुड बी लाईक आपण म्हणतो ना अग्रेसिव्ह असतो किंवा काय, सो यू कॅन डू गुड इन बॉक्सिंग, रेसलिंग अशा गेममध्ये, किंवा इव्हन लाईक वेअर एनर्जी इज रिक्वायर्ड, स्विमिंग असेल, ॲथलेटिक असेल, फुटबॉल, तो मेनी गेम्स. हां, आता कोण शांत असेल, चेस आहे, बाकीचे गेम आहेत. सो बिकॉज एव्हरी स्पोर्ट्स हॅज समथिंग लाईक प्लेयरची फिजिक मेंटॅलिटी मॅटर करते. शांत असेल दे कॅन गो टू लाईक शूटिंग ऑर समथिंग लाईक दॅट. म्हणजे माझा जे स्टडी असा आहे किंवा मी लहानपणात चलबिचल होतो, लाईक टू मच ऑफ एनर्जी, टू मच ऑफ ॲग्रेशन. म्हणजे स्कूलमध्ये पण मला आठवते मी घरातनं असा फोन आला स्कूलमध्ये तर कुठून चूर मार खाऊन आले की काय असं, तर टू मच एनर्जी होती. मग कोच पण म्हणलं की बाबा चॅनलाइज एनर्जी तरी चॅनलाइज करू. आणि स्पोर्ट्समध्ये स्पेशली स्विमिंगमध्येच करू, बिकॉज इट टेक्स लॉट ऑफ कॅलरीज, बर्न्स लॉट ऑफ. सो ते गरजेचं आहे. म्हणजे उगाचच आपल्याला आता कोणाचा तरी सक्सेस बघतो आपण कोणाचा, आणि त्या दृष्टीनं तुम्ही सगळीजण त्या साईडला वळू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्ही स्वतःच्या प्लेयर असतील कोचेससाठी किंवा आपल्या मुलाला आपण बघावं की आपल्या मुलाची काय मेंटॅलिटी कशी आहे, सायकोलॉजी कशी आहे, फिजिक कसं आहे, त्याच्या पद्धतीने घाला. उगाच आपण एखादा कोणाला सक्सेस घेतलाय म्हणून आपण त्याच गेमला वळावं, हे का तो त्यासाठी नसेल बनलेला तर काय. आणि आत्ताची जी आपली स्पोर्ट्सची आपण कंडिशन बघतोय, काय वाटतं चेंज झाली आहे आधीपेक्षा का इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये चेंज होत आहेत, गव्हर्नमेंटचा किती सपोर्ट वाटतं त्याच्यामध्ये? आता कसं आहे ग्राउंड लेवलमध्ये तरी सपोर्ट मिळायला चालू झालाय कम्पॅरेटिव्हली आमच्या वेळापेक्षा तरी. आता असं पण आहे गव्हर्नमेंट तर करणार जेवढं आहे त्यांच्या, जे बेसिकली इन्क्रीज द बजेट ऑर समथिंग लाईक दॅट. पण आता आपल्याकडे आता असं पण झालं की प्रायव्हेट प्लेयर्स पण खूप यायला लागलेत, स्पेशली स्पोर्ट्समध्ये. स्टार्टिंग विथ रिलायन्स फाउंडेशन असेल, JSW असतील, देन देर आर अदर प्रायव्हेट असं NGOs असतील, दे आर कमिंग इन नाव बिकॉज दे नो की दिस इज मस्ट. बट देन कसं आहे की आपण अजून ग्रासरूट लेवलला काम करायला पाहिजे. कन्सिडरिंग आर नेबरिंग कंट्रीज व्हॉट दे हॅव बीन, त्यांनी काय केले, मी स्वतःहून काय कायला बघितले. से स्मॉल कंट्रीज लाईक सिंगापूर असतील किंवा चायना असेल, तर ते लहानपणापासून स्काउटिंग करतात. सो दे हॅव द टीम विच गोज अराउंड अँड नॉट जस्ट चायना. मला असं ऐकण्यात आलं की UK मध्ये पण तसं चालू आहे की दे गो अराउंड स्काउट, जस्ट गो अराउंड इन द सिटी किंवा टाउन्स, ते ग्रुप बनवतात अँड दे जस्ट सी द बेसिक पॅरामीटर्स, हाईट, वेट, लाईक टॉर्सोपासून अपर बॉडीचा प्रपोर्शनेट, लेगचा प्रपोर्शनेट काय आहे, बेसिक जम्प्स आणि हे सगळं घेऊन ते स्पोर्ट्समध्ये करतात. की आता ही इज गुड इन जम्पिंग, तर बास्केटबॉल असतील, लेग्स चांगले असतील फुटबॉलला, समजा अपर बॉडी आणि आर्म स्पॅन चांगला असेल तर ही कुड डू गुड इन स्विमिंग, बिकॉज स्विमिंग इज मोर ऑफ अपर बॉडी वेअर युअर शोल्डर्स लॅट्स आर यूज मोर
कन्सिडरिंग द Okay. पुल यू नीड टू त्याला लहानपणापासून ते ट्रेनिंग मिळतं आणि ते स्काउट करतात. स्काउट झाल्यानंतर त्या पद्धतीने ट्रेनिंग देतात. सो इट इज नॉट जस्ट हे. आता इंडियासाठी माझं म्हणजे अदर कंट्रीजने काय केलं एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की UK म्हणजे एक स्टोरी मला का कोचने सांगितली होती की त्यांचं एक टीमनं डिसाईड केला की आपल्याला एक या वुमेन्स 100 मीटर बटरफ्लायमध्ये एक मेडल घ्यायचं आहे. कभी दे हॅव नॉट बीन गेटिंग इट. तर ते कसं करणार. सो त्यांनी टीम बनवली. वेंट ऑल अराउंड अंडर 10 अंडर 14चे जे मुली आहेत त्यांना बरोबर स्काउट करून जे त्या इव्हेंटला चांगलं करतील एकत्र आणलं आणि त्यांना ट्रेनिंग दिलं आणि आपल्याला हे करायचं आहे. सो दे वूड ट्रेन अनदर कपल ऑफ इयर्समध्ये तिची वूड बी अ कॉम्पिटिंग इन ऑलिम्पिक्स फॉर विनिंग अ मेडल. तर त्यांनी कलेक्टिव्हली डिसिजन घेतलं. म्हणजे कंट्री गव्हर्नमेंट प्रायव्हेट स्पॉन्सर असतील काय पण असतील त्यांनी सगळ्यांचं असोसिएशन करून कन्सोलिडेट करून एका त्यांनी काम केलं. नाऊ दे आर इन पीक. UK पण ऑल्सो तेवढं स्विमिंगमध्ये मला वाटत तेवढं नव्हती. एका दुसरा प्लेअर असायचा पण आता ते पण केले. सो दे हॅड लॉट ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर्स ऑल्सो राईट नाऊ. तर ते का तर ते फोकस्ड काम करतात एकत्र. सो इफ इंडिया हॅज टू डू समथिंग गुड इन स्पोर्ट्स ऑर इन स्विमिंग मध्ये म्हटलं तर आपल्याला स्काउटिंग करणं गरजेचं आहे. स्काउटिंग द कोचेस कोचेसने पण कोच पाहिजे आपल्याला त्या पद्धतीने कोच पण पाहिजे त्या पद्धतीने प्लेयर्स पण पाहिजे आणि एक अंडर वन फ्लॅग त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे असं पाहिजे की उद्या आपल्याला जर ऑलिम्पिक मेडल पाहिजे असेल तर 4 पोरं तयार आहेत एकदमच सेम इव्हेंटमध्ये मेडल घ्यायला. दिस इज वॉट हॅपनिंग आउटसाइड. त्यामुळे ते त्यांचे पुढचे 4 लोक तयार आहेत. एक रिटायर झाले तर ते तयार आहेत. सो बेसिकली आता मायकल फेल्प्स 2000ला ही वन 5th समथिंग इन 200 बटरफ्लाय. But next Olympic he was there as a gold. Yes. So basically they had a backup also. There other players also there to win a medals. असं आहे. त्यामुळं ते गरजेचं आहे. म्हणजे नॉट जस्ट गव्हर्नमेंट आपण म्हणू शकत नाही. इट्स कलेक्टिव्ह. पॅरेंट्सना पण पेशन्स पाहिजे आहे. आता हा मेडल मिळत नाही की दुसऱ्या गेमला टाका हे. आणि हां मला फक्त एवढंच इच्छा आहे की सगळे पॅरामीटर्स म्हणजे तो मीडियानं सुद्धा किंवा ह्याने सुद्धा बाकीच्या गेमला पण तेवढीच पब्लिसिटी द्या की जेवढं तुम्ही एखाद्याला फोकस करशील असं. आणि ते सुद्धा नॅशनल लेवलला किंवा ज्या इंटर आपल्या स्टेट किंवा ज्या होतात कारण तिथं एक बूस्ट मिळतो प्लेयरला बूस्ट मिळतो. आता बाकी आणि गोष्ट म्हणजे असं की बाकीच्या कंट्रीजमध्ये असं इश्यू म्हणजे असं हे आहे की ऑलिम्पिक मेडल इज लाईक न्यू नॉर्मल त्यांच्यासाठी. से Michael Phelps win 8 medals in one game. Overall he has 32 medals, 28 golds or so and so. There are other players, Usain Bolt 9 medals काय हे असतील. There is one more who keeps on winning gold in every 5 times consecutively त्याला मेडल मिळाले वेट लिफ्टिंगमध्ये. तर त्यांना ते माइंड सायकोलॉजिकली फिट आहे की आपल्याला मेडल्स मिळणारच. आपल्याकडे कसं झालं आपण एवढं म्हणजे प्लेयर्सना प्रेशर असतो. बेसिकली तेच म्हटलं ना की फाईट अँड फ्लाईट सिच्युएशन ऑलिम्पिक्स वुड बी लाईक दॅट की मेडल तर पाहिजेच आहे पण ते एकदम क्राऊडचा प्रेशर आणि 4 वर्षातनं एकदा येतं. अँड देन यू पीपल आर आस्किंग आर एक मेडल पाहिजे म्हणजे असं. तर हां मग त्याच्या अगोदर काय वाय डिडंट यू नो. नीरज चोप्रा जसं तुम्हाला पब्लिकली आत्ता कळाला मला तर अगोदरपासून माहिती होता. म्हणजे आय वुड बी विथ टॉप बॅडमिंटन प्लेयर्स जे आता मेडल घेतात त्यांच्याबरोबर म्हणजे आम्ही असं इंटरॅक्शन केलेलं आहे नॉर्मलमध्ये एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थला. पण तेच त्यांनी झालं मेडल घेतलं त्याच वेळेला पब्लिकली माहिती पडतो. अदरवाईज ओनली त्याचा सर्कल. तेच मेडल्स मुळे तो चेंज येतो किंवा ते. आणि मेडल्स नुसतं मेडल्स नाही तर मेडल्स तर खूप जणांकडे पण काय मेडल्स असतात पण देन कसं होते सिलेक्टिव्ह काय म्हणतात हे मिळतं पब्लिसिटी मिळते. बरोबर आहे. काय कॉम्पिटिशनला असं पण झालंय सेम कॉम्पिटिशनला 2 मेडल लोकांना मिळाले आहेत पण एकाचा एकदम हाईप होतो सोशल मीडियामुळं किंवा मीडियाच्यामुळं. अदर पर्सन इज नॉट नोन. बिकॉज आता एक शॉर्ट केस झाली की मनू भाकरला जे दुसरं मेडल मिळालं त्यामध्ये देर वॉज अदर शूटर ऑल्सो हु गॉट द मेडल. शॅडोड झाला कम्प्लिटली शॅडोड झाला बिकॉज इट वॉज मनू सेकंड मेडल. त्यामध्ये असं होतं आता आपण ते पण एक सेलिब्रेट करायला पाहिजे ना किंवा ही वॉज ऑल्सो ऑलिम्पिक मेडलिस्ट असं. किंवा इव्हन आता म्हणतो ना टीम गेम असं म्हटलं ना की आता एखाद्या वेळा हॉकी विन ऑल द मेडल कधी कधी कसं होतं की त्याच्या 2-3 प्लेयर्स खूप हे होतात हायलाइट होतात. कॅप्टन किंवा जे कॅप्टन पण म्हणतात काय कॅप्टन नसतोच हायलाइट दुसरेच प्लेअर होत असतात.
दे वुड हॅव प्लेड द पार्ट, पण इक्वली ते प्रपोर्शनेट होत नाही. तो चेंज आला पाहिजे. आणि हां, आता से फॉर एक्झाम्पल आता कसं होते की नॉट एव्हरी वन गेट्स ऑन ऑलिम्पिक, डायरेक्टली ऑलिम्पिकला जात नाहीत, नॅशनल करतात आणि मग ते त्या लेवलला पोहोचतात. आता कधी कधी देर आर सम कॉम्पिटिशन्स वेअर वी गेट कॅश प्राईज फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट ऑल्सो. आता असं पण झालेलं आहे की एव्हरीबडी हॅज द डिफरंट पॉलिसीज. सो इफ वन प्लेयर विन्स वन मेडल इन नॅशनल गेम्स फ्रॉम झारखंड और एनी अदर स्टेट वुड गेट 10 lakhs. Other player from other state would get 5. And there would be one person who would only get like 1,000 in thousands. मग मी आता कसं अपेक्षा असते की when we get a medal, आपल्याला जर आला तर आम्ही काय करतो की आम्हाला नेक्स्ट कॉम्पिटिशनसाठी तयारी. सो दॅट पर्सन इज हॅव्हिंग सो मच, सो ही वुड ॲक्च्युली स्पेंड मोर, ही वुड हॅव क्वालिटी, जे आपण कसं म्हणतो क्वालिटी ऑफ लिव्हिंग त्याचं वाढेल, क्वालिटी ऑफ ॲथलीट वाढेल, आमचं कमी होईल. तर मग ते एक मेजर फॅक्टर होतो की फ्रॉम वेअर यू प्ले, स्टेट यू रिप्रेझेंट, असं पण एक फॅक्टर होतो. आणि इट्स नॉट लाईक मनी म्हणजे काय असं हे नाही, पण इट्स आर हार्डवर्क वॉट वी गिव्ह इन. डाएटचा इश्यू असतो, लाईक एव्हरीथिंग मॅटर्स, आणि सगळं परफेक्शनमध्ये पाहिजे. बरोबर. सो आज आपण म्हणजे बरेचसे पॉईंट्सना कव्हर केलंय. इट्स नॉट पॉसिबल टू कव्हर ऑल पॉईंट्स, पण एक काय म्हणतो त्याला, लोकांना लक्षात आलं की स्विमिंग स्पोर्ट्स काय आहे, किंवा एक प्लेअर इतके वर्ष खेळतोय तो त्याच्या काय त्याचे प्रोसेस आहे, आणि आपल्या जवळ राहणार, म्हणजे असं होतं ना की आपल्याला बाजूला आपल्या असतं पण आपल्याला माहिती नसतं, तसं झालं. पण आज ह्या डिस्कशनमधून कळेल लोकांना, अजून लोक जाऊन सर्च करतील, सगळ्या ती अशी इच्छा आहे आपली की सर्च करतील जाऊन. काय एक्सपिरियन्स होता आजचा पॉडकास्टचा? ऑब्व्हियसली चांगलाच होता. आता आपण 15 वर्षाचं जे मेजर करिअर आहे ते काय आपण 1-2 तासात किंवा तासाभरात काय मी कव्हर करू शकत नाही. तरी मेजर हायलाईट जेवढं मला सांगता येईल, जेवढं मोटिवेट करता येईल लोकांना, किंवा असं म्हणतो की इन्स्पायर करता येईल ते मी डेलीच करत असतो. असं नाही की आत्ताच मी एव्हरीवन, म्हणजे मला ते म्हणतात की रोहित यू बिकेम सक्सेसफुल बाय मेकिंग अदर्स बिकम सक्सेसफुल. सो त्या पद्धतीने मला मानतात. म्हणजे आत्ताचं करंट ट्रेनिंग जो नॅशनल रेकॉर्ड होल्डर आहे माझ्याच इव्हेंटचा, तो पण म्हणजे त्या पद्धतीने म्हणतो की बा यू नेव्हर गिव्ह अप ऑन मी. त्याला म्हटलं की सोडू नकोस, तू करत राहा. सो 15 years एक्सपिरियन्स एवढ्यात होणार नाही, पण हां, आय डिड द बेस्ट, आय ऑलवेज डू द बेस्ट, म्हणजे काय सांगायचं असं त्यात. तर ह्या होपफुली आपण करू अजून काहीतरी एक्सपिरियन्स करू. आय एम ॲक्च्युली ट्राईंग टू वर्क ऑन a book also. Just trying to share my experience, my family, like how we went through. आता पण या पोझिशनला जे पण पोहोचलो असेल तर कसं. आणि हा बरोबर आहे, म्हणजे माझ्या सख्या मामाला पण एवढी अचिव्हमेंट माझी माहिती नाही. नेबर्सना तर आमचंच आहे, कारण नेबर्सना माहिती पण नाही. म्हणजे दे वुड ओनली नो की बा हा म्हणजे. आणि माझ्या मी तिकडं असल्यामुळं कधीतरी पेपरला कात्रणं, म्हणजे ग्रँडफादर यूज्ड टू जस्ट कीप इट अँड जस्ट कॉल माय डॅड की अरे कॉम्पिटिशनला मेडल झालं, पेपरला नाव वाचलं. सो इट वॉज लाईक दॅट. सो या इट वॉज. आता हा पॉडकास्ट तुम्ही शेअर करू शकता. हो, आता मी हा पॉडकास्ट शेअर करणार. मे बी म्हणजे कम झाला त्याला in the process आहे. I will try to do my best with the book also. Yes. आणि आम्ही वाट बघतोय बुक जेव्हा येईल अजून डिटेल मध्ये वाचता येईल.